नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर काकडे इलेक्ट्रिकल ITI वाला या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सर्वप्रथम इलेक्ट्रिकल ITI वाला या चॅनलवरती आपल्याला काय काय भेटणार आहे त्याची थोडक्यात माहिती सांगतो। इलेक्ट्रिकल ITI वाला या चॅनलवरती आपल्याला दररोज MCQ ची सिरीज भेटणार आहे। जसं की ITI च्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील इलेक्ट्रिकल क्षेत्रातील एक्झाम असतात, फॉर एक्झाम्पल महानिर्मिती, नंतर महापारेषण आणि महावितरण, बरोबर। तसेच हे जे आपण याच्यावरती आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या ट्रिक्स आणि वेगवेगळे जे शॉर्ट ट्रिक्स असणार आहे ते सांगणार आहे, बरोबर। कारण की कधी काय होत असतं, एका स्मॉल सिली मिस्टेकमुळे आपलं सिलेक्शन राहून जातं, तसं होऊ नये म्हणून आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळं ट्रिक्स घेणार आहे, बरोबर। तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ही नम्र विनंती। तर बघा, सगळ्यात आधी आपण पहिली चालू करणार आहे RL इज इक्वल टू CPW। हे काय असतं? रेजिस्टन्स, हे तुम्हाला माहितीच असेल। इंडक्टन्स इज इक्वल टू C म्हणजे कॅपॅसिटन्स, P म्हणजे पॉवर आणि J म्हणजे कंडक्टन्स। बघा, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स यांचे जे सिरीज, पॅरलल, स्टार आणि डेल्टा यांचे जे फॉर्म्युले ते एक्झॅक्टली रिव्हर्स आहे बघा, कोणाच्या? कॅपॅसिटरच्या, पॉवरच्या आणि कंडक्टन्सच्या। फॉर एक्झाम्पल आपण एक असं कन्सिडर करू, इकडे बघा, पहिले आपण सिरीज पॅरललचं घेऊ। सिरीज साठी रेजिस्टरचा फॉर्म्युला काय? रेजिस्टन्स इन सिरीज काय फॉर्म्युला आहे? R1 + R2, बरोबर। तसं कॅपॅसिटर मध्ये सिरीज साठी उलट असते एक्झॅक्ट, कसं? 1/C1 + 1/C2। असंच पॉवर साठी पण असं काय असन? पॉवर जर सिरीज मध्ये केलं तर आपण 1/CP + 1/P2 म्हणजे 1/P1 + 1/P2 हे पॉवर साठी। आणि कंडक्टन्स साठी, कंडक्टन्स जर सिरीज मध्ये घेतले तुम्ही तर 1/G1 + 1/G2 सेम। म्हणजे RL रेजिस्टर, इंडक्टर हे एक्झॅक्टली उलटे असतात, कोणाच्या? रिव्हर्स असतात, कॅपॅसिटरचे, त्याच्यानंतर पॉवरच्या आणि त्याच्यानंतर कंडक्टन्सच्या, बरोबर। बघा, त्याच्यानंतर स्टार डेल्टा बघू आपण। स्टार डेल्टा यांचे फॉर्म्युले सुद्धा एक्झॅक्टली रेजिस्टर, इंडक्टर यांचे उलटे असतात, कॅपॅसिटर, पॉवर आणि कंडक्टन्सच्या। आपण काय केलं, हा कोणतं कनेक्शन आहे? डेल्टा कनेक्शन आहे, बरोबर। तर डेल्टा कनेक्शन मध्ये तिघांची व्हॅल्यू सारखी असली पाहिजे, बरं का। एकासाठी लागू होतं, तिन्ही रेजिस्टरची व्हॅल्यू सारखी असली पाहिजे, R1, R2, R3 ची। R1 = R2 = R3। तर काय होईल बघा, तर तुम्हाला या स्टारचं डेल्टा करायचंय, सॉरी, डेल्टा कनेक्शनचं स्टार कनेक्शन करायचंय। कोणतं कनेक्शन आहे? डेल्टा। डेल्टा कनेक्शनचं जर तुम्हाला स्टार कनेक्शन करायचंय तर सर्वप्रथम काय करायचं, जर रेजिस्टरची व्हॅल्यू सारखी असेल तर बघा, R स्टार इज इक्वल टू R डेल्टा/3, बरोबर आहे। कोणासाठी झालं? रेजिस्टर साठी झालं। सेम कॅपॅसिटर साठी उलट येईल, सी कॅपॅसिटर इन स्टार इज इक्वल टू 3 टाइम्स कॅपॅसिटर इन डेल्टा। म्हणजे बघा, इथं आपण काय केलं, जर आपल्याला स्टार मधला रेजिस्टर पाहिजे तर डेल्टाच्या रेजिस्टरला 3 ने डिवाइड केलं, पण जर आपल्याला कॅपॅसिटर पाहिजे स्टार मध्ये तर डेल्टाच्या कॅपॅसिटर 3 ने मल्टिप्लाय केलं, बरोबर। सेम अशा ट्रिक्स, शॉर्ट ट्रिक्स साठी आपण हे चालू करणार आहे आजपासून, बरोबर। धन्यवाद।